शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये तेजी 100% आली आहे आणि मी काल एक वाक्यसुद्धा वापरलं होतं की बाजारभाव जास्त वाढतील असं वाटत नाही आहे. जाणून घेऊयात आज बाजारभाव कसे आहेत, गठण कितीने वाढलं आहे, आणखी किती वाढेल आणि कशा पद्धतीने वाढेल. मित्रांनो, मी फार जास्त काही वाढून सांगत नाही, कारण मला माहिती आहे आजपर्यंत माझा जो अनुभव आहे कापूस बाजारभावातला तोच मी या व्हिडिओमध्ये वापरत असतो. आता काही शेतकऱ्यांना तो मान्य असेल, काहींना नसेल, पण जे पण आहे ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सांगतो. तर आजही पाहणार आहोत आपण 1 एप्रिलचा जो कापूस बाजारभाव आहे त्याबद्दल संपूर्ण अपडेट, आणि तसेच कापूस बाजारभाव आणखी किती वाढतील आणि काय परिणाम त्याचा असेल. तर सुरुवात करूया गठण दरापासून. तर काल आपण पाहिलं की जवळजवळ 56,700 रुपये मार्केट झालं आहे, म्हणजे जवळजवळ 56,500 रुपये मार्केट झालं. त्यानंतर आज पुन्हा 57,500 रुपये मार्केट झालं आहे. आता याच्यामध्ये काय होतं आहे, तर आपल्याला हे दिसतं आहे की गठण 1200ने वाढलं आहे, 1400ने वाढलं आहे, 1600ने वाढलं आहे. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण गठणचा दर पाहतो आहे त्यावेळेस तो तेवढा वाढलेला नाही आहे. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दिवसभरात तेजी तेवढी येते, तेवढं वाढत नाही आहे. तेजी येते पण एक 200-300 रुपये दर कमी होतो आहे. म्हणजे जसं परवा काही शेतकरी म्हणाले की 1700 रुपये वाढला आहे, परंतु तो 1700 रुपये नसून किंवा 1400 रुपये नसून 1200 रुपये होता. आजही 1400 रुपये वाढला असं सांगतात, परंतु 1400 नसून तो 1000 आहे. कारण कालचा जर 1000पेक्षा कमी आहे 700 रुपये. कारण जर 56,700 होता तर आज 57,500 आहे, म्हणजे जवळजवळ 800 रुपये तो वाढलेला आहे. तर आता 800 रुपये वाढल्यामुळं इकडे जो रॉ कापूस आहे, म्हणजे आपण शेतकरी जो विकतो त्याचा दर किती आहे, तर परवाचा जर दर तुम्ही पाहिला तर तो जवळजवळ तो होता साधारण 8,700 रुपये. आता किती असणार आहे, तर तो आता असणार आहे 9,000 रुपये. शेतकऱ्यांनी काल कमेंट पण केली होती की 9,000 होईल का, तर मी सांगितलं होतं आजच होईल, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये. तर कालच 9,000 रुपये दर हा झाला आहे. आता तो गठणच्या तुलनेत जास्त व्हायला पाहिजे होता, कारण गठणमध्ये जर 1,000 रुपयाची तेजी येत असेल तर मोठ्या बाजारपेठांमध्ये कमीत कमी 700 रुपये तरी तेजी यायला पाहिजे. परिणामी त्या लेवलमध्ये तेजी येत नाही आहे. आणि हेच मी तुम्हाला काल बोललो होतो की दर वाढतोय ते ठीक आहे, परंतु शेतकऱ्यांना तो दर मिळत नाही आहे आणि याच्यामध्ये फायदा हा व्यापारी वर्गाचा होतोय. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की गठण जरी 1,000-1,200नी वाढत असेल तरी कापसाची जी बेस प्राईज आहे ती मात्र कमीनी वाढते. अर्थात व्यापाऱ्यांचा फायदा जास्त होते. इथे आणखी कापूस किती वाढेल, तर कालची जर न्यूज तुम्ही पाहिली असेल तर आता जवळजवळ डोनाल्ड ट्रम्प तात्यानी थांबवून घ्यायचं ठरवलं आहे. तरी साधारण आणखी 3 ते 4 दिवस चांगल्या प्रमाणामध्ये कापूस वाढणार आहे. परंतु याच्यामध्ये दर जे आहेत, म्हणजे गठण वाढणार आहे परंतु कापसाचे दर त्या तुलनेत वाढणार नाही आहेत. म्हणजे जर साधारण आपण असं पकडूयात की जर 5,000पर्यंत जर गठण वाढत असेल, म्हणजे आत्ता जर 57,000 आहे, आणखी जर 62,000पर्यंत जर ते गेलं तरी कापूस दर कितीपर्यंत जाणार आहे, तर कापूस दर जाईल साधारणतः 9,500 ते 9,700 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे फायदा 100% होणार आहे, परंतु त्या तुलनेत नाही होणार आहे. तर आजची परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण 8,400 रुपयापासून, म्हणजे थोडक्यात लोकल जो दर आहे तो 8,000 रुपयापासून 8,000 रुपयापासून 9,000 रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत, वेगवेगळ्या स्थानिक बाजारपेठेपासून मोठ्या बाजारपेठांपर्यंत. आता अकोट बाजार समिती जी आहे, तर अकोट बाजार समितीमध्ये 9,000 प्लस देखील राहणार आहे. म्हणजे तिथेच एक सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे जी वायदे बाजारानुसार चांगल्या प्रमाणामध्ये दर तिथे दिले जातात. आता तिथे अपेक्षित आहे की तिथे रेट काय मिळतो आहे, कारण सगळ्यात टॉपचे रेट फक्त तिथेच मिळतात. मग आता पाहणं गरजेचं आहे की गठण किती वाढतं आहे आणि रेट काय होतो आहे. तर आजचा जो रेट आहे हा सर्वसाधारण लागलीच जर म्हटलं तर जो फरदडीचा कापूस आहे अगदीच 7,000 रुपयापासून 9,000 रुपयापर्यंत दर आहे. 9,000, 9,100, 9,150 देखील होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये आज पुन्हा तेजी येऊ शकते, कारण जरी ट्रम्पने थांबवून घ्यायचं ठरवलं असेल तरी ते लगेच एका दिवसामध्ये होणार नाही. तर आजही पुन्हा 1,000, 1,200 किंवा 1,500 रुपयापर्यंत गठणमध्ये वाढ होईल.
परिणामी जो 9,000 किंवा 9,100 पर्यंतचा जो दर आहे, तो अकोट बाजार समितीमध्ये 9,200, 9,250, 9,300 पर्यंत होऊ शकतो. आणि हा दर असाच वाढेल. एक साधारण 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवसही वाढू शकतो. परंतु लक्षात घ्या, ज्यांना मोठ्या बाजारपेठा जवळ आहेत त्यांच्यासाठी फायदा आहे. इथून पुढे तुम्ही 3 ते 4 दिवसामध्ये कापूस विक्री करू शकता. युद्ध संपण्याचं चिन्ह तर अजून तरी नाही आहे, परंतु ज्या अर्थी ट्रम्पने थांबवून घेतलं आहे त्या अर्थी फार दिवस नसणार आहे. त्यामुळे एक थांबवून घ्या किंवा पूर्णतः थांबा. युद्ध ज्यावेळेस पूर्णपणे थांबतंय त्यावेळेस आपला कापूस विक्रीसाठी काढा. तोपर्यंत होऊ शकतं की साधारण 9,500, 9,600 किंवा अगदीच 10,000 देखील होऊ शकतो. आता 10,000 होऊ शकतो म्हणजे लगेच 10,000ची आशा ठेवू नका, कारण अपेक्षाभंगसुद्धा होत असतो. त्याचं सांगता येत नाही, कारण रेट हे गठनचे वाढत आहेत. गठनच्या तुलनेत कापसांचे दर कमी वाढत आहेत. हे समजून घ्या. धन्यवाद.